Hello friends, we are discussing methods of preparations of alcohols and that is from aldehydes and ketones by using Grignard reagent. Okay, लास्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल आपण प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर केले त्याचे काही क्वेश्चन्स पण आपण डिस्कस केले. तर हाऊ सेकंडरी अल्कोहोल्स कॅन बी प्रिपेअर्ड, सेकंडरी अल्कोहोल्स आपण कशा प्रकारे प्रिपेअर करू शकतो. ओके, सो लुक एट हियर. सेकंडरी अल्कोहोल्स प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागतं. तसं सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलाय. फॉर द प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स वी हॅव टू टेक हियर aldehydes other than formaldehydes. Aldehydes other than formaldehydes. Aldehydes other than formaldehydes. ओके, म्हणजे फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा कुठला अल्डिहाइड्स तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. ओके, आणि याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचंय, ग्रिग्नार्ड रिएजंट. दॅट इज व्हॉट हियर R-MgX. याला आपण R म्हटलेलं आहे, याला आपण R'. These two alkyl groups may be same or different. Okay, so this is again Grignard reagent. बाकी तुम्हाला माहितीये ऍडिशन्स मध्ये काही फरक नसणार आहे. ठीक आहे, परत एकदा मी रिपीट करतोय. इथे कार्बन कंटेन्स हियर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन कंटेन्स पार्शियल negative charge. Here is what nucleophile is alkyl group, MgX is having the partial positive charge. बाकी सॉल्व्हेंट आपल्याला कंपल्सरी काय घ्यायचंय, ड्राय इथर. ओके, परत ऍडिशन कशी करायची, R is added to what, कार्बन, MgX is added to what, ऑक्सिजन. ठीक आहे, तर आता मी थोडं फास्ट जातोय. तुम्हाला बाकी प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये कळलं असेल की ऍडिशन आपण कशी करायची. ओके, सो R' is added to this carbon, so RCH. here is what, R'. इकडे सिंगल बॉन्ड OMgX. काय तयार झालं, इथे ऍडॅक्ट तयार झाला. there is formations of ऍडॅक्ट. now this ऍडॅक्ट is hydrolyzed. त्याचं हायड्रोलिसिस कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. कोणता बॉन्ड ब्रेक करतो आपण, O-Mg हा बॉन्ड ब्रेक करतोय. सो H is added to what, ऑक्सिजन. OH is added to what, MgX. परत एकदा बघून घ्या, आपण प्रायमरी अल्कोहोल्स मध्ये ऑलरेडी त्याचे ऍडिशन्स आणि बॉन्ड कसा ब्रेक होतो ते सुद्धा बघितलं आहे. ठीक आहे, तर प्रोसेस सेमच राहणार आहे, फक्त काय इथे चेंज होणार. ठीक आहे, फॉर्मल्डिहाइडच्या ऐवजी आपण काय घेतलंय, अल्डिहाइड्स अदर दॅन फॉर्मल्डिहाइड. राईट, दुसरा कुठला अल्डिहाइड तुम्ही घेऊ शकता सेकंडरी अल्कोहोलच्या प्रिपरेशन साठी. सांगा काय मिळणार आपल्याला इकडे. हियर इज RCH, हियर इज R', सॉरी, हियर इज R', हियर इज व्हॉट, OH प्लस MgX, हियर इज OH. तर बघा, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला दोन अल्काइल ग्रुप अटॅच आहे. सो दिस कार्बन इज secondary or 2 degree. That's why this alcohol is what, secondary alcohol. Which alcohol, secondary alcohol. Okay, now in secondary alcohols one alkyl group is received from aldehydes and another alkyl group is received from Grignard reagent. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता जसं तुम्हाला इथे प्रिपेअर करायचंय, लेट्स से यू हॅव टू प्रिपेअर हियर प्रोपेंटुऑल. सपोज तुम्हाला प्रोपेंटुऑल प्रिपेअर करायचंय. प्रोपेंटुऑल साठी आपल्याला R आणि R' ची व्हॅल्यू काय करावं लागेल, वी हॅव टू चेंज द व्हॅल्यू ऑफ R अँड R'. इथे R ची व्हॅल्यू ठेवावं लागेल आपल्याला CS3, इथे पण R' ची व्हॅल्यू काय ठेवावं लागेल, CS3. देन दिस वुड बी प्रोपेंटुऑल. ठीक आहे, सिमिलरली आपल्याला इकडे पण त्याच व्हॅल्यू ठेवाव्या लागतील, तेव्हा आपल्याला काय मिळणार इथे, सेकंडरी अल्कोहोल दॅट इज प्रोपेंटुऑल. तर ते सुद्धा आपण एक्झाम्पल घेऊया. जर इथे R ची व्हॅल्यू आपण CS3 ठेवली म्हणजे हा अल्डिहाइड कोणता होणार, दिस अल्डिहाइड वुड बी ऍसिटल्डिहाइड. ठीक आहे, आणि इकडे मिथाइल ठेवली तर काय होणार, CS3Mg. Here you can change the
halides. You can change the halides. Let's say CH3MgBr. Okay, so acetaldehydes and Grignard reagent, that is methyl magnesium bromide. Okay, बघा यालाच आपण एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट केलंय. दिस इज ऍसिटाल्डिहाइड. आपण आता इथे नाव लिहूया. कोणता अल्डिहाइड घेतला आपण इथे? ऍसिटाल्डिहाइड, राइट. And this Grignard reagent is what? Methyl magnesium bromide. Okay, addition same अशीच करायची आहे. methyl is added here, Mg is added to oxygen. ठीक आहे, तर इथे सुद्धा आपल्याला चेंज करावं लागेल. R आणि R' ची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण इथे घेणार. CH3, here is again CH3. So there is formation of adduct आणि adduct ला आपण ब्रेक केलं. X च्या जागी आपण काय घेतलंय? Br घेतलंय. ब्रोमीन, here is again ब्रोमीन. ओके, परत बॉन्डला ब्रेक केलंय. काय मिळालं इथे आपल्याला? सेकंडरी अल्कोहोल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस सेकंडरी अल्कोहोल? प्रोपॅन 2-ऑल. बघा 1 2 3. सो प्रो, here is single bond AN, propan. E is replaced by OL because this is alcohol, and at second position there is OH. So this is propan 2-ऑल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही इथे एक्झाम्पल तयार करू शकता. ठीक आहे, तर चला याच्यावरचा एक क्वेश्चन आपण डिस्कस करूया. राइट, so I am just writing here questions. How will you prepare following alcohols from aldehydes oblique ketones by using Grignard reagent. Okay, पुढे लिहिणार आपण. सजेस्ट more than one combination. Suggest more than one combination wherever possible. Okay, तर पहिला तुम्हाला कळलं असेल की हा तर नॉर्मल क्वेश्चन्स आहे. आता हा सेकंड पार्ट काय आहे? सजेस्ट मोर दॅन वन कॉम्बिनेशन्स वेअरएव्हर पॉसिबल. ठीक आहे, हे खूप मजेशीर गोष्ट आहे. व्हेरी इंटरेस्टिंग रिएक्शन्स. आता इथे बघा, सगळ्यात पहिले मी इथे एक्झाम्पल घेतोय. सेकंडरी अल्कोहोल ब्युटॅन 2-ऑल. ओके, अँड सेकंड एक्झाम्पल वुड बी 3-methyl ब्युटॅन 2-ऑल. ठीक आहे, 3-methyl ब्युटॅन 2-ऑल. राईट, तर आता सगळ्यात पहिले आपण हा सॉल्व्ह करूया. ब्युटॅन 2-ऑल. हाऊ दिस ब्युटॅन 2-ऑल कॅन बी प्रिपेअर्ड? ब्युटॅन 2-ऑल आपण कसं प्रिपेअर करणार? सो here butane 2-ऑल, first we have to draw the structure because we have to find the reactants. आपले reactants find out करायचे. ओके, तर बघा इथे ब्युटॅन 2-ऑल. मी कंप्लीट रिएक्शन्स सांगणार नाही. मी तुम्हाला काय सांगेल की कुठले रिएक्टंट्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे, सो दॅट वी कॅन डू दी रिएक्शन्स. ओके, रिएक्शन कशी करायची हे तुम्हाला माहिती आहे. आता मी सगळ्यात जास्त कशावरती फोकस करताय की रिएक्टंट कसे फाइंड आउट करायचे. तुम्हाला अल्कोहोल तर दिलाच आहे, पण कसे फाइंड आउट करायचे रिएक्टंट्स आणि डिफरंट कॉम्बिनेशन्स ऑफ द रिएक्टंट हे सुद्धा कसे फाइंड आउट करायचे. दॅट वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट हियर. फर्स्ट टेल मी, दिस अल्कोहोल इज व्हॉट? सेकंडरी अल्कोहोल. हा कोणता अल्कोहोल आहे? सेकंडरी अल्कोहोल आहे. म्हणजे सेकंडरी अल्कोहोल कशापासून तयार करता येतं आपल्याला? सेकंडरी अल्कोहोल कशापासून तयार करता येतं? अल्डिहाइड्स अदर दॅन फॉर्मल्डिहाइड. ओके, तर हे जे स्ट्रक्चर या ठिकाणी दिलंय याला काय करायचं? दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं. लुक ॲट हियर.
OH ग्रुप ज्या कार्बन लाईटाचे त्याच्या लेफ्ट साइडने किंवा राईट साइडने असं दोन प्रकारे आपण डिवाइड करत असतो. बघा सपोज मी इथनं जर याला डिवाइड केलं, ओके, सो दिस अल्काइल ग्रुप विल बी द पार्ट ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. कारण OH ग्रुप ज्या कार्बन लाईटाचे तो कार्बोनिल ग्रुप असला पाहिजे. ऑक्सिजनची पोझिशन चेंज होत नाही. ओके, दॅट यू हॅव टू रिमेंबर. अल्डिहाइड्स जो घेतलाय आपण इथे किंवा किटोन्स आपण जे पुढे घेणार टर्शियरी अल्कोहॉलच्या प्रिपरेशन्स मध्ये, त्याच्यामध्ये ऑक्सिजनची पोझिशन चेंज होणार नाही, ती सेमच राहणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी ऑक्सिजन आहे, ज्या कार्बनला ऑक्सिजन आहे, तो कार्बन काय असला पाहिजे, आयदर अल्डिहाइड्स और किटोनिक ग्रुप. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. हा सेकंडरी अल्कोहोल आहे म्हणजे हा नक्कीच काय असेल, अल्डिहाइड असेल. मग हा 2 कार्बनचा अल्डिहाइड, ठीक आहे, आणि हा काय असणार आहे, 2 कार्बनचा अल्काइल ग्रुप. सो व्हॉट इज द फर्स्ट कॉम्बिनेशन? द फर्स्ट कॉम्बिनेशन ऑफ द रिएक्टंट वुड बी 2 carbon aldehyde is acetaldehyde. 2 carbon aldehyde is acetaldehyde. Okay. And Grignard reagent, this alkyl group will be the part of Grignard reagent. So Grignard reagents will be this one, CH3, CH2, Mg, Br. This is ethyl magnesium, magnesium bromide. ओके, जेव्हा ऍसिटल्डिहाइड आणि इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड ची तुम्ही रिएक्शन्स करणार, देन यू विल गेट ब्युटॅन टू ऑल. ठीक आहे, रिएक्शन कशी करायची तुम्हाला माहिती आहे, आता परत मी रिपीट करणार नाही. ओके, त्यानंतर बघा आता हेच लाईन मी इथे काढून टाकतो आणि दुसऱ्या साईडने, म्हणजे आता जसं लेफ्ट साईडने डिवाइड केलं तसं राईट साईडने डिवाइड करूया. बघा अशा प्रकारे, म्हणजे इथे आपल्याला काय कळतं, OH ग्रुप ज्या कार्बनला आहे तो काय असला पाहिजे, अल्डिहाइड ग्रुप. ओके, म्हणजे इथे 1 2 3 लेफ्ट साईडला जो पोर्शन मिळतो आपल्याला 3 कार्बनचा मिळतो. म्हणजे हा जो अल्डिहाइड आहे हा किती कार्बनचा असला पाहिजे, 3 कार्बनचा. आणि हा जो मिथाइल ग्रुप आहे, दिस विल बी द पार्ट ऑफ व्हॉट, ग्रिग्नार्ड रिएजंट. दिस विल बी द पार्ट ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट. तर बघा इथे 3 कार्बनचा अल्डिहाइड कोणता असतो, दिस इज प्रोपिऑन अल्डिहाइड. प्रोपिऑन अल्डिहाइड. Okay, you can use the IUPAC nomenclature. This is propanol. E of alkane is replaced by Al. So 3 carbon alkane is what, propane. Propane चा E कशाने रिप्लेस करायचा आपल्याला, Al ने रिप्लेस करायचं. This is one of the reactant is propanol. Okay, म्हणजे प्रोपिऑन अल्डिहाइड. आणि दुसरा जो मिथाइल ग्रुप आहे, that will be the part of Grignard reagent, methyl magnesium bromide. So this is methyl magnesium bromide. लक्षात आले? Did you understand this? How to find the reactants? Okay. So these are 2 combinations. आणि बघा ही न्यूक्लियोफिलिक एडिशन रिएक्शन्स आहे. त्याच्यामुळे ब्युटॅन टू ऑल मध्ये किती 4 कार्बन आहे. तर बघा इथे 2 कार्बन, 2 + 2 किती झाले 4. इथे बघा 3 + 1 2 3 3 + 1 किती झाले 4. ठीक आहे. इन द सेम वे वी हॅव टू फाइंड आउट द रिएक्टंट्स अँड डू द रिएक्शन्स फॉर दिस 3-methyl butane टू ऑल. ठीक आहे. आता मी इथे रिएक्शन्स करून नाही दाखवली कारण तुम्हाला टेक्निक्स माहिती आहे. रिएक्शन कशी करायची, अल्काइल ग्रुप कसा ऍड करायचा, जिथे कॉम्प्लेक्स वाटेल मला तिथे मी एक्सप्लेन करेल. Okay, so first step is to find out the reactants. बघा 3-methyl butane to all. 3-methyl butane to all. सगळ्यात पहिले याचं स्ट्रक्चर ड्रॉ करा. ठीक आहे. पॅरेंट चेन कन्सिस्ट ऑफ 4 कार्बन, 1 2 3 4. ओके, सेकंड पोझिशनला जर आपण इकडनं नंबरिंग केलं तर सेकंड पोझिशनला काय OH, आणि इकडे 3-methyl 1 2 3 थर्ड पोझिशनला काय मिथाइल ग्रुप. हियर इज CH3, हियर इज अगेन CH, हियर इज अगेन CH3. ठीक आहे. तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे 3-methyl butane to also. नाउ फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट वेदर दिस अल्कोहोल इज प्रायमरी, सेकंडरी और टर्शियरी. So it is very clear that OH group is
बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन, हा सेकंडरी कार्बनला बॉन्डेड आहे, त्याच्यामुळे हा सेकंडरी अल्कोहोल आहे. सो वी हॅव टू टेक हिअर अल्डिहाइड्स अदर दॅन फॉर अल्डिहाइड. परत आपल्याला रिएक्टंट्स फाइंड आउट करायचे आहे, तर कसे रिएक्टंट्स आपण फाइंड आउट करणार? सो लुक एट हिअर. बघा, याला सुद्धा आपण काय करूया, डिवाइड करूया. इथे सुद्धा 2 कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहे रिएक्टंट्सचे. ओके, तर याला डिवाइड करूया. कसं डिवाइड करायचं मी तुम्हाला सांगितलंय. आयदर लेफ्ट साइड और राइट साइड ऑफ OH ग्रुप. OH ग्रुप ज्या कार्बनला आहे त्याची लेफ्ट साइड किंवा त्याची राइट साइड. तर सगळ्यात पहिले मी इथे घेतोय लेफ्ट साइड, ब्रेक करा. ओके, तसं OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन काय असला पाहिजे, दॅट कार्बन शुड बी व्हॉट, कार्बोनिल कार्बन. म्हणजे तो काय असला पाहिजे, अल्डिहाइड ग्रुप. तर इथे बघा CH3 आणि CHOH म्हणजे हा कार्बन अल्डिहाइड ग्रुप असला पाहिजे. म्हणजे 2 कार्बनचा एक अल्डिहाइड घ्यावा लागेल आपल्याला, राईट. 2 कार्बनचा अल्डिहाइड कोणता आहे इथे, ऍसिटल्डिहाइड. ओके, अँड दिस ग्रुप इज आयसोप्रोपाइल ग्रुप. बघा CH3CH याची ही व्हॅलेन्सी फ्री आहे सेकंड कार्बनची, इकडे CH3. आयसोप्रोपाइल ग्रुप बिलॉंग्स टू ग्रिग्नार्ड रिएजंट. आयसोप्रोपाइल ग्रुप कोणत्या रिएजंटला बिलॉंग करणार, ग्रिग्नार्ड रिएजंट. सो हियर यू कॅन राईट लाईक दिस MgBr. ओके, सो दिस इज आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम, आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. लक्षात आलंय. वॉज दिस ऍसिटल्डिहाइड, ठीक आहे, आणि इकडे आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. जेव्हा हे 2 रिएक्टंट रिएक्ट होणार तेव्हा तुम्हाला हा कंपाऊंड मिळेल, 3-methyl butane 2 ऑल. वाटलं तर ही रिएक्शन्स आपण करून बघूया, ठीक आहे. आधी आपण डिस्कस करून घेऊया आणि नंतर ही रिएक्शन डिस्कस करूया. हाऊ विल बी दी रिएक्शन्स. ओके, अटॅचमेंट कशी करायची वगैरे वगैरे. थोडंफार कन्फ्युजन होईल, ते अवॉइड करण्यासाठी मी ती रिएक्शन्स परफॉर्म करून दाखवेल तुम्हाला. ओके, नाव व्हॉट इज द सेकंड कॉम्बिनेशन. आता सेकंड कॉम्बिनेशन साठी जसं ही लाईन इथनं मी काढून टाकतोय. ओके, आता लेफ्ट साइडने आपण डिवाइड केलं होतं, काय करूया, राईट साइडने आपण डिवाइड करूया या कंपाऊंडला. ठीक आहे, तर बघा, जर लेफ्ट साइडला तुम्ही बघितलं, लेफ्ट साइडचा जो पोर्शन बघितला, OH इज अटॅच टू दिस कार्बन, म्हणजे नक्कीच इथे काय असेल, अल्डिहाइड ग्रुप असेल. ठीक आहे, आणि हा जो राईट साइडचा अल्काइल ग्रुप आहे दॅट बिलॉंग्स टू ग्रिग्नार्ड रिएजंट. मग इथे आपल्याला अल्डिहाइड ग्रुप डेव्हलप करावा लागेल. ठीक आहे, तर बघा CH3 CH, here is again CH3, here is C double bond OH plus CH3 CH CH3 असंच ठेवायचं, याच्यामध्ये काही चेंजेस नाही होणार. नंतर इथे CHOH म्हणजे इथे काय असेल, अल्डिहाइड ग्रुप, तर याला अल्डिहाइड ग्रुप मध्ये कन्वर्ट केलं, C double bond OH. आणि हा जो उरलेला मिथाइल आहे that should be taken in Grignard reagent. So this is methyl magnesium bromide. Okay. Now what is the name of this aldehyde? This is branch aldehyde. हा branch aldehyde आहे, तर याचं नॉमेनक्लेचर काय असणार बघा. सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे आणि टोटल नंबर ऑफ कार्बन्स किती आहे, 4. सो कॉमनली इट इज नोन एज isobutylaldehyde. कॉमन नेम इज व्हॉट, isobutylaldehyde. आययुपीएसी नॉमेनक्लेचर पण करू शकता. बघा, अल्डिहाइड ग्रुपच्या कार्बन पासून तुम्हाला नंबरिंग करायचं आहे. सो दिस इज 2 मिथाइल, this is 2-methyl propanol. Okay, 2-methyl propanol. 1, 2, 3 parent chain consists of 3 carbons. So parent aldehyde is propanol. At second position there is substituent, that is what, methyl. आणि CH3MgBr हे तुम्हाला माहितच आहे, काय हा मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड, मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. ठीक आहे, अशा प्रकारचे या ठिकाणी 2 कॉम्बिनेशन्स होणार. ठीक आहे, तर त्यापैकी एक पहिली रिएक्शन्स मी तुम्हाला करून दाखवतो, ऍसिटल्डिहाइड अँड आयसोप्रोपाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. थोडं फास्ट मध्ये घेऊया आपण ती रिएक्शन्स, राईट. सो वी विल टेक द फर्स्ट कॉम्बिनेशन्स. सांगा, व्हॉट वॉज द रिएक्टंट हियर, ऍसिटल्डिहाइड CH3
C double bond O, here is H, 2 carbon aldehyde is acetaldehyde. Okay, now this acetaldehyde reacts with the isopropyl magnesium bromide, right? This is isopropyl magnesium bromide. ओके, रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार? ड्राय इथर. ओके, तर आता इथे कन्फ्युज नाही व्हायचं. जसं आपण आधीचे रिएक्शन्स केले तसंच करायचे. कार्बन वरती इथे ऍसिटाल्डिहाइड मध्ये कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज. आता इथे अल्काइल ग्रुप हा थोडा मोठा आहे, ठीक आहे, आणि हा सेकंडरी अल्काइल ग्रुप आहे. त्याच्यामुळे कन्फ्युज नाही व्हायचं. तो सेकंडरी असेल, टर्शरी असेल तरी तो काय आहे? अल्काइल ग्रुप आहे. तो न्यूक्लिओफाइल असेल. सो दिस इज न्यूक्लिओफाइल. MgBr इज हॅव्हिंग अगेन हियर पॉझिटिव्ह चार्ज. तर अल्काइल ग्रुप कार्बन वरती ऍड करा. MgBr इज ऍडेड टुवर्ड ऑक्सिजन. तर ऍडिशन कशी करायची हे फक्त लक्षात ठेवा. जिथनं तो बॉन्ड ब्रेक होतो, ज्या कार्बन आणि मॅग्नेशियम मध्ये बॉन्ड ब्रेक होणार, तोच कार्बन या कार्बनला अटॅच झाला पाहिजे. सो आय एम जस्ट रायटिंग हियर द सेम स्ट्रक्चर. acetaldehyde CH3, here is CH, here is O, इकडे MgBr ऍड करून टाका ऑक्सिजन वरती. आणि अल्काइल ग्रुप बघा कसा ऍड करायचा आहे. हा बॉन्ड ब्रेक होणार इथे या कार्बनचा आणि मॅग्नेशियमचा. मग याची व्हॅलेन्सी फ्री झाली. मग ही जी फ्री व्हॅलेन्सी आहे या कार्बनला अटॅच होणार. ठीक आहे, मग सगळ्यात पहिले लिहिताना काय करायचं? इथे लिहायचं असं CH, आणि या CH ला 2 मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे त्याला लिहिताना तुम्ही असं लिहू शकता इथे CH3 CH3. ओके, सो देयर इज फॉर्मेशन ऑफ व्हॉट? ऍडक्ट. आणि मग ऍडक्टचं काय करायचं असतं आपल्याला? वी हॅव टू डू हिअर हायड्रोलिसिस. काय करायचं आहे? हायड्रोलिसिस. ठीक आहे, आणि हायड्रोलिसिस मध्ये O आणि Mg बॉन्ड ब्रेक करायचं. सो H इज ऍडेड टू ऑक्सिजन, O इज ऍडेड टू MgBr. ठीक आहे, बघा हे स्ट्रक्चर आपण जरा सरळ करून लिहूया. सो हिअर इज CH3. इकडून चालू करतोय मी. CH3 CH, त्या CH ला परत काय आहे? CH3 अटॅच आहे. CH3 CH CH3 आयसोप्रोपाइल ग्रुप लिहून झालाय. नंतर इकडे काय येणार? C, परत इकडे काय याला? H, इकडे काय आहे? CH3 CH CH3, आणि इकडे OH. ओके, नंतर MgBr OH. राईट. आता याचं नंबरिंग करा. 1 2, कारण अल्कोहोलिक ग्रुप आहे त्याला लोएस्ट नंबर रूल आपल्याला नॉमेनक्लेचर करत असताना फर्स्ट आहे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. 1 2 3 4 कार्बनची चेन होणार. नंतर नंबरिंग या साइडने करायचे आहे, सो दॅट अल्कोहोलिक ग्रुप शुड गेट लोएस्ट नंबर, दॅट इज लोएस्ट नंबर रूल. सांगा काय नॉमेनक्लेचर असणार आहे याचं? 3 मिथाइल. पॅरेंट चेन कन्सिस्ट ऑफ 4 कार्बन, सो दिस इज व्हॉट? ब्युटॅन. And alcoholic group at second position, so this is 3-methyl butane to all. Okay, कळलं तुम्हाला? तर अशा प्रकारे आपण सेकंडरी अल्कोहोल्स प्रिपेअर करणार, आणि याच्यामध्ये डिफरंट कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहे रिएक्टंटचे. त्याच्यापैकी एक कॉम्बिनेशन मी तुम्हाला इथे सॉल्व्ह करून दाखवलंय. अशाच प्रकारे तुम्ही बाकीचे पण रिएक्शन्स करा, आणि मला माहिती आहे की तुम्हाला ते रिएक्शन्स जमेल. जर काही अडचण आली तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता. ओके, थँक्यू.